अशी वाटते का 10-15 लोक मृत्यू पावल्यानंतर एमडीवर गुन्हा दाखल नाही, इथे व्हिजिट झाली नाही, व्हिजिट झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यानं जे काय अभिप्राय दिला त्याच्या कुठल्याही प्रकारची पाहणी होत नाही, पोलीस येतं टेक्निकल रिपोर्ट पाहत नाही, टेक्निकल पर्सन घेऊन येत नाही, का होतं एवढ्या मोठ्या घटना, काय कारण आहे? आणि मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये जिथं सीएम आम्ही पाहतोय याच्या बाजूनं राहतं आणि त्या सीएमच्या जिल्ह्यामध्ये ही जर अवस्था होत असेल तर राज्याची काय अवस्था आहे? कसं आहे, आता आम्ही पाहतोय सीएमच्या घरातच पाणी घुसलंय आणि सामान्य माणूस मरतो त्याला काही लेनदेन नाही. इथं जर मोठ्या एखाद्या आमदार खासदाराचं पोरगं गेलं असतं ना, ते जाऊ नये पण गेलं असतं ना, मग सगळ्या कारवाई झाल्या असत्या. एका पाठोमागा हे 8वी घटना आहे इथली. किरकोळ घटना तर पूर्ण दाबल्या आहे. आता मी पोलिसांना विचारलं, इंजिनियर गुन्हे दाखल करतात, मालकावर नाही. मालक मोठा आहे ना, श्रीमंत आहे ना, त्याला वाचवायचा प्रयत्न होता आणि मालकावर जर गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही पोलीस स्टेशनवर पूर्ण घेरावबंदी केल्याशिवाय राहणार नाही. आला टाइम तर सीएमच्या घरावर सुद्धा जाऊ आम्ही, त्यांच्या घरावर घेरावबंदी जखमी जे जखमी आहे ते आयसीयूमध्ये आहे काही लोक. आता हे म्हणतात एकच मृतक झाला, वास्तविक पाहता जे प्रेत उडून आलं ते ह्या रस्त्यावर आलं होतं इथे. म्हणजे किती मोठा, म्हणजे ही लहान घटना नाही आहे. कदाचित जर एखादं वाहन घेऊन त्यावेळेस अधिक दुसऱ्या घटना कदाचित झाल्या असत्या. कसं आहे, दर 3 महिने 4 महिन्यांना तपासण्या झाल्या पाहिजे आणि त्या तपासणी अधिकारी काय तर काजू बदाम खाऊन चालले जातात. मूळ काय त्याच्यातल्या अडचणी आहे हे जर समजलं असतं, थोडंशा जर व्यवस्थित तपासणी झाली असती तर ही घटना टळली असती. प्रश्न घटने झाल्यानंतर कारवाईचा नाही, घटना होऊ नये याच्यासाठी मग कामगार विभाग आहे, प्रदूषण विभाग असेल, जे काय विभाग आहे याच्या संबंधित त्यांनी काय केलं. आणि मागच्या 3 घटनेवर यांनी इंजिनियर गुन्हा दाखल केला, एमडीवर का केला नाही? इतर ठिकाणी तुम्ही सगळ्यांवर गुन्हे दाखल करता आणि इथं इंजिनियरलाच का पकडलं? का बरं? राजकीय त्याला मजबूती आहे म्हणून, तो भाजपच्या संबंधित आहे म्हणून. म्हणजे कायदा गरीबासाठीच आहे. इंजिनियर बरा पकडाले गरीब आणि एमडी बरा मस्त. हे असे कायदे, हे रोज संविधानाला तोडतात, चिकनाचूर करतात ना, काही पडलं नाही. असंच तो वर्धेचा पण एक प्लॅन्ट आहे, तिथे पण असेच आहे. दर म्हणजे ते तर सरळ सरळ भाजपच्या नेत्याचंच नाव सांगते, भाजप के नेताओं की फॅक्टरी, इसमें कुछ नहीं होता, आणि दबावतोय. प्रचंड गुन्हे दाखल. आता इथे लाठीचार्ज झाला रात्री, म्हणजे सामान्य माणसावर लाठीचार्ज, तिथं मस्त त्यांना संरक्षण देतं पोलीस. आणि हे गृहमंत्र्याच्या, सीएम आणि गृहमंत्र्याच्या होम जिल्ह्यामध्ये असं होत असेल तर मग अपेक्षा काय करायची?